स्वतःचं आरोग्य करू शकतात. येस. तर आपले ग्रेट महागुरु हेमंत सर, भाविका मॅडम थोड्याच वेळात येत आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. सर्वांनी बसून घ्यायचंय एका जागेवर अफर्मेशन साठी. मेडिटेशन खूप गरजेचं आहे. मेडिटेशन आपल्या सिस्टीमचा एक सर्वोत्तम भाग आहे. खूप सुंदर भाग आहे. मेडिटेशनने तुमची मानसिकता खूप स्ट्रॉंग होते. जर व्यवस्थित मेडिटेशन केलं प्रॉपर तर एकदम सुंदर हे होतं. मॅडम आलेले आहेत, मॅडमला स्पॉटलाइट करताय. तेजस सर. तेजस सर. येस, थँक्यू प्रमोद सर. खूप छान, जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. खरे सांगायचं तर प्रत्येक माणूस हा एक आजन्म विद्यार्थी असतो. प्रत्येक टप्प्यावरती त्याला काहीतरी शिकायचं असतं. जस्ट मिनिट. येस, तेजस सर हँड रेस करा तुमचं. येस, तर प्रत्येक माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो. प्रत्येक टप्प्यावरती त्याला काही ना काहीतरी शिकायचं असतं आणि शिकल्याशिवाय आयुष्य तसं पूर्ण पण होत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी लेसन घ्यायचा असतो आणि ते शिकवणारा प्रत्येक माणूस हा शिक्षक असतो. येस, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे तुम्हाला चांगल्या गोष्टी, चांगल्या वाईट गोष्टी शिकवतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा बघा, आपले मित्र असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील किंवा अजून कोणी असेल जवळची व्यक्ती, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी गोष्ट शिकवत असते आणि ते प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक आणि गुरुचं स्थान असतं त्या प्रत्येक व्यक्तीचं. तर आज अशाच एका शिक्षकाचं म्हणजे आदर्श शिक्षक आपण ज्यांना म्हणतो, जे नेहमीच वर्कआउट गाईड करतात आपल्या फॅमिलीमध्ये, पण आज थोडंसं स्पेशल आहे कारण आज शिक्षक दिन आहे, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. तर त्या निमित्तानं लक्ष्मण शेडगे सर आणि अनुराधा शेडगे मॅडम, एक आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, तुम्हाला आज वर्कआउट सर्वांना गाईड करणार आहेत. सो सगळ्यांनी रेडी व्हायचंय. वेळ ऑलरेडी खूप झालेली आहे, तर मी त्यांना स्पॉटलाइट करतेय. येस, यशराज वेलनेस सेंटर. ओके, त्यांना स्पॉटलाइट करतेय. सगळ्यांनी खाली बसून घ्या अफर्मेशन साठी. अफर्मेशन खूप जास्त गरजेचं असतं. येस, येस, सगळेजण खाली बसून घेतील. यशराज वेलनेस सेंटर मध्ये सगळेजण खाली बसून घेतील पटकन. आपण तोपर्यंत दुसऱ्या डिव्हाइसला हे करूयात आणि आपलं जे अफर्मेशन आहे ते स्टार्ट करूयात. ओके, तर मला वाटते भैरवनाथ वेलनेस सेंटर मध्ये सगळेजण बसलेले आहेत खाली. त्यांना आपण स्पॉटलाइट करूयात आणि तेजस सर अफर्मेशन स्टार्ट करा. चला, खाली बसून घ्या सगळेजण, कुणी उठणार नाहीये. अफर्मेशन स्टार्ट करा तेजस. रोज सुबह जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं, तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं। आज का ये दिन मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन है और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है
कि आज ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ, उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं, बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं, मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है, उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है और मैं हमेशा खुश रहता हूं, मस्त रहता हूं और हंसता खेलता रहता हूं। ये जिंदगी मेरे लिए एक खेल के जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद चलकर मेरे पास आए। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं, उन सब के लिए मैं अपने पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए, मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं। येस, तर सर्वांनी उठून उभं राहायचंय. मी शेडगे सरांना स्पॉटलाइट करते. येस, अनुराधा शेडगे मॅडम प्रॉपर डिव्हाइस लावा आणि सगळेजण मागे थांबा. तुम्ही दोघच पुढे थांबणार आहात. तुम्ही दोघेच पुढे थांबायचे, बाकीच्यांनी मागे वर्कआउट करा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. स्टेप प्रॉपर दिसतील. येस, चलो स्टार्ट करेंगे. चला कंटिन्यू, सॉन्ग कंटिन्यू. व्यवस्थित आहे, हलवू नका डिव्हाइस प्लीज.
ज्वाला सी चलती है आंखों में, जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे, जिसकी रखवाली यारे करता साया तेरा। हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है। बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी। पाप की आंधियां राख हो, कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे, जिसकी सीने यहाँ रे साथ पाया तेरा। हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। तेरी धूली का टीका किए, देवा जो भक्त तेरा जिए। उसे अमृत का है मोह क्या, हंस के विष का वो प्याला पिए। तेरी महिमा की छाया तले, काल के रथ का पहिया चले। एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले। शत्रुओं की कतारे एक अकेले से हारे, कण भी पर्वत हुआ रे, श्लोक बन के जहाँ रे नाम आया तेरा। हे देवा श्री गणेश 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 देवा
A S R. सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त वर्कआउट घडते आहेत वेट वेलनेस कोच लक्ष्मण शेंडगे सर आणि अनुराधा मैडम बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया तकलीफ नहीं तो लाभ नहीं भाई खाली देखने का नहीं सर्वांनी Suresh. देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया yes proper powerlifting is खूप सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त Suresh. आगे निकल आए हमको बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया खूप सुंदर
तकलीफ नहीं तो लाभ नहीं, क्या बात है, बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया, प्रॉपर शेप करायचे सर्वांनी, सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त असा वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच लक्ष्मण शेंडगे सर आणि अनुराधा शेंडगे. प्रॉपर पायवरती घ्यायचं, खूप सुंदर सर, खूप सुंदर. ते बिचुकले सर हे असले भारी सर, जोडीने आणि गोडीने, खूप सुंदर. बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. प्रॉपर शेप करायचे, प्रॉपर पायवरती घ्यायचे, खूप सुंदर. Jazz in the mix. रुकने का नहीं भाई, रुकने का नहीं, बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन. खूप सुंदर, पॉवरफुल आणि जबरदस्त असा वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच स्पेशली बोलते मॅडम. सुंदर मॅडम, खूप सुंदर आहे. बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. सुंदर, पॉवरफुल आणि जबरदस्त ॲडव्होकेट राजाभाऊ वाघमोडे सर आणि कृषी मॅडम हे असले भारी, गोडीने आणि गोडीने, खूप सुंदर. प्रॉपर स्टेप करायचे सर्वांनी, प्रॉपर पायवरती घ्यायचे. आपण पाहू शकता खूप सुंदर असा वर्कआउट गाईड करत आहेत गोडीने आणि गोडीने वेलनेस सेंटर मधून राजाभाऊ वाघमोडे सर आणि तुमचे वाघमोडेवर. तकलीफ नहीं तो लाभ नहीं भाई, खाली देखने से कुछ नहीं होता इधर. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते,
गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते हैं। जाने वाले जरा होशियार यहाँ के हम हैं राजकुमार। ओए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम हैं राजकुमार। जाने वाले अमरीकी अंदाज भी सीखे हम यूरोप के राज भी सीखे। अमरीकी अंदाज भी सीखे हम यूरोप के राज भी सीखे। हमसे जो बाजी लेकर जाए है कोई ऐसा सामने आए, है कोई ऐसा सामने आए। सारी दुनिया में अपनी जगह यहाँ के हम हैं राजकुमार। ओए होए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम हैं राजकुमार। ओए होए जाने वाले हमसे मोहब्बत हमसे जवानी रंग भरी है अपनी कहानी। हमसे मोहब्बत हमसे जवानी रंग भरी है अपनी और कोलानी सीने में लेकर हर मफरा दिल ढूंढ रहे हैं प्यार की मंजिल। ढूंढ रहे हैं प्यार की मंजिल। मेरे लिए है वो बेकरार यहाँ के हम हैं राजकुमार। ओए होए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम हैं राजकुमार। ओए होए जाने वाले दर्द सपने दिल में छुपाया जान गए किसने बुलाया। दर्द सपने दिल में छुपाया जान गए किसने बुलाया। उनसे ही मिलने घूम के निकले हो ठाट से निकले घूम से निकले ठाट से निकले घूम से निकले। उनको भी है हमारा इंतजार यहाँ के हम हैं राजकुमार। ओए जाने वाले जरा होशियार रुकने का नाही बाहेर रुकणे का नाही एन्जॉयमेंट करायचं आहे वर्कआउट सर्वांनी सुंदर असा ग्रुप वर्कआउट गाईड करत आहेत सरकार यहाँ के हम हैं राजकुमार। ओए होए जाने वाले तकलीफ नाही तो लाभ नाही भाई क्या बात है बहुत बढ़िया एन्जॉयमेंट करायचं आहे वर्कआउट सर्वांनी खूप सुंदर ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया टिम टिम टिम्बावली धमक धम दुर्वाद घरी मजा आलं रे राजाच राज गणराज। HRK टिम टिम दीपावली धमक धम दुर्वाद घरी मजा आलं ग राजाच सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त तकलीफ नाही तो लाभ नाही भाई खाली टेक्निकल गोष्टी वाले ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया ढगाच्या ढोला संग तालावरी नाचते ढगाच्या ढोला संग तालावरी नाचते। घरी मजा आलं रे राजाच राज गणराज। टिम टिम टिम्बावली क्या बात है सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त राजाच राज पावरवरती सर्वांनी बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा। बहुत बढ़िया, खूप सुंदर, बहुत बोलानी जबरदस्त. हे, तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा। देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है, सुन ले कहता दीवाना है, जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है। मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे, मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे। खुशियों के दिन हो के गम का जमाना, दिन बदलेगा है नाम तेरा। तेरे ही कारण है जीवन सुहाना, तू ही तो मन में तन मन में बसा, हर घड़ी ध्यान रहे तेरा, मैं हूँ तेरा चाहने वाला, जपता हूँ तेरी माला, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है, सुन ले कहता दीवाना है, जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है। ओ मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे, मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे। तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा। 2 मिनिटं थांबायचे सरांनी Yes, वॉटर क्या ब्रेक बात आहे. खूप सुंदर सर, खूप सुंदर. Yes, 2 मिनिट थांबायचे, आपण वॉटर ब्रेक घेत आहोत. येस चलो 2 मिनिटासाठी सगळ्यांनी खाली बसून घ्या. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी खाली बसायचे आणि तुमचं जे काही आवडतंय एनर्जी ड्रिंक आहे ते इंटेक करायचे आता ड्युरिंग वॉटर ब्रेक, ड्युरिंग एक्सरसाइज. येस मी घेते फ्रेश एनर्जी ड्रिंक. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊ शकता ड्युरिंग वर्कआउट. येस तर खूप सुंदर असं वर्कआउट सुरू आहे. आदर्श शिक्षक शेडगे सर आणि शेडगे मॅडम यांचं. तर नक्कीच आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर भारताचे दुसरे राष्ट्रपती एक महान आदर्श शिक्षक, विद्वान, प्रख्यात तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज वाढदिवस किंवा जन्मदिवस आपण ज्याला म्हणतो आणि त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सो हे आज आहे शिक्षक दिन आणि आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. तर आपण लहानपणापासून शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करतो. मला वाटते बरेच जणांना लहानपणाच्या आठवणी असतील. तुमच्या स्मरणामध्ये काही जणांच्या आठवणी असतील की या दिवशी विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेमध्ये असायचे. त्या दिवशी शिक्षकांना मात्र शिकवण्यासाठी सुट्टी असायची शिक्षक दिनाच्या दिवशी. म्हणजे मला तर आठवतंय की शाळेमध्ये ह्या आठवणी असतात. कोणाकोणाच्या आठवणी आहेत ह्या शाळेमधल्या तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता की शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक झालेले होते. येस तर खूप वेगळ्या आठवणी असतात त्या आणि अमेझिंग अशा आठवणी जाग्या होतात. बघा आपण मला वाटतं आरोग्य फॅमिलीमध्ये नसतो ना तर कदाचित ह्या आठवणी कुठेतरी विस्मरणात गेल्या असत्या आणि आपल्या आरोग्य फॅमिलीमुळे कुठेतरी या आठवणी परत ताज्या होत आहेत. येस प्रत्येक दिवस आपण सेलिब्रेशन, लाईफ इज अ सेलिब्रेशन आपण म्हणतो त्या पद्धतीने प्रत्येक दिवस आपण सेलिब्रेशन करतो. प्रत्येक दिवस एक छान प्रकारे इव्हेंट म्हणून साजरा करतो. प्रत्येक दिवशी ते काही ना काहीतरी कारण असतं आनंद साजरा करण्याचं. येस तर सगळेच शिक्षक झाले होते लहानपणी. जे अगदी अल्लड विद्यार्थी होते ते सुद्धा 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक व्हायचे आणि एक छोटासा रोल असायचा त्यांच्याकडे.
खूप भारी वाटायचं आणि ती आठवण जागी झाली आज सकाळी सकाळी. सो खूप भारी वाटतंय. तर नक्कीच सर्व पार्टिसिपेटला एक सूचना आहे, की आपला कॉल जो आहे तो 450 पार्टिसिपेटचा मला वाटतंय होता आणि आता 350 380 पार्टिसिपेट होत आहेत. तर नक्कीच सगळ्यांना सूचना आहे, सगळ्यांना आपल्या नियर डिअर एका व्यक्तीला उठवायचं सकाळच्या कॉलवरती. जे तुमच्या जवळची व्यक्ती कॉलवरती आहे, पण ती येत नाहीये आता सध्या गौरी गणपतीमुळे. गौरी झालेल्या आहेत, आता गणपती अजून मला वाटतं उद्या विसर्जन आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे. सो प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की आपल्या जवळच्या व्यक्तीला उठवायचंय. कारण का आयुष्यामध्ये कितीही म्हणजे कुठल्याही अडचणी येऊ द्या, चांगले वाईट प्रसंग घडू द्या, तुम्हाला 1 तास स्वतःसाठी देणं गरजेचं असतं. 1 तास स्वतःसाठी देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे कृपया करून सर्वांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला कॉल करत जा सकाळी उठल्यानंतर, की मी उठलेलो आहे, तुला उठायचंय, एक्सरसाइज कॉलवरती यायचंय. येस, एवढंच बोलायचं, बाकी काहीच नाही. सो प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने आपापल्या जवळच्या व्यक्तींना उठवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज भोर परिसरामध्ये एक गेट टुगेदर होतंय, आरोग्य मेळावा होतोय. मी आणि हेमंत सर आम्ही दोघेही तिथे असणार आहोत आणि बाकीचे सर्व कोचेस पण असणार आहेत. सो प्लीज सर्वांनी ज्यांना ज्यांना जे भोर येथे आहेत, तर त्या पार्टिसिपेटने तिथे यायचं आहे. तुमच्या कोच कडून तुम्हाला तिथला ऍड्रेस मिळेल, तर नक्की तुम्ही तिथे येऊ शकता. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की जे जे तिथे आहेत, तर त्यांनी तिथे भेटायला यायचंय. आणि आपला रिझल्ट जर चांगला आलेला असेल, 2 किलो 3 किलो वेट कमी झालेला असेल, तर नक्की तुम्ही तिथे येऊन तुमच्या आरोग्य मेळाव्यामध्ये तुमचा रिझल्ट शेअर करू शकता. येस, सो आपण परत एकदा जातोय आदर्श शिक्षक मुख्याध्यापक लक्ष्मण शेळगे सर आणि अनुराधा शेळगे मॅडम यांच्याकडे. ओके, चलो फास्ट त्यांना स्पॉटलाइट करा. चला, झालं का? यशराज वेलनेस सेंटर फलटण. चला, उठून उभं राहायचंय सर्वांनी. ज्यांनी ज्यांनी ड्युरिंग वॉटर ब्रेक व्हिडिओ बंद ठेवलेले आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे फास्ट मध्ये. व्हिडिओ बंद ठेवणाऱ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे पटकन. DJ Webhub in the mix. बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. दोन्ही धनुष्य बाण घ्यायचे हातामध्ये. पॉवरफुल आणि जबरदस्त एनर्जेटिक असा वर्कआउट गाईड करत आहे. लक्ष्मण शिंदे सर आणि अनुराधा शिंदे मॅडम खूप वर्कआउट गाईड करत आहे. खूप सुंदर प्रॉपर स्टेप करायच्यात सर्वांनी. प्रॉपर पायवरती घ्यायचे. बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया.
यस खूप सुंदर रुकने का नहीं भाई, रुकने का नहीं, बहुत बढ़िया. प्रॉपर पाय वरती घेतले सर्वांनी. ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. तकलीफ में तो लाभ नहीं रहा है. क्या बात है, खूप सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त एनर्जी असा वर्कआउट गाडी करत आहे. बहुत बढ़िया, ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त लयबद्ध असा वर्कआउट गाडी करत आहे जोडीने आणि जोडीने. बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त प्रॉपर पाय वरती घेतले सर्वांनी. बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. यस बी तुझी
बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया घागर घेऊनी पाणी असे जाता येताने जाता मला अडविता घागर घेऊनी पाणी असे जाता येताने जाता मला अडविता प्रीत काढा तुझी रांगडी रांगडी सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त स्कोर रीत काढा तुझी रे नाही बरी रीत काढा तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 बहुत बढ़िया ऑल माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 खूप सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त त्याने गोड नाचुनी मोठा आशीर्वाद दिला त्याने गोड नाचुनी मोठा आशीर्वाद दिला चला चला करूया नमन गणरायाला त्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया पिता गोंडा चौरंगी लाल बाबा पिता गोंडा चौरंगी लाल बाबा DJ Webmo in the mix. DJ Manoj in the mix. तकलीफ में तो लाभ नहीं रहा क्या बात है बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया पॉवरफुल आणि जबरदस्त जबरदस्त वर्कआउट ऍड करत आहे
अशा किक मारेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग अशा किक मारेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग अशी पिस्तोलाची माळ गणपतीला घातली ग पिस्तोलाची माळ गणपतीला घातली ग बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया रंगीलाल बाबा का गोंडा चौरंगीलाल बाबा का गोंडा चौरंगीलाल बाबा का गोंडा चौरंगीलाल बाबा का कूलडाऊन घ्यायचे सर्वांनी. कूलडाऊन घ्यायचे. सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त असा वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच लक्ष्मण शेंडगे सर आणि अनुराधा शेंडगे मॅडम. नक्कीच या वर्कआउटचं राज जाणून घेण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय. कूल डाऊन घ्यायचंय आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करायचंय सर्वांनी. प्रॉपर स्ट्रेचिंग केल्याने आपले स्नायू पेन होत नाहीत. सुंदर सर खूप सुंदर. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगोपाय ग्रन्थमत्ताय भोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. येस 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 खूप सुंदर खूप सुंदर. नक्कीच सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय. खूप सुंदर असा अनुभव आहे सरांचा. नक्कीच एक अनुभव कोणाच्या तरी आयुष्य बदलणार आहे. प्रॉपर असं स्ट्रेचिंग करायचंय सर्वांनी. येस
बहुत बढ़िया ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वविदे ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरी हृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि यस क्या बात है खूप सुंदर ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया सुंदर powerful आणि जबरदस्त असा वर्कआउट ऍड करत आहेत सुंदर असं ऍड करत आहेत शब्दों अनुराधा सुंदर मॅडम आपला ग्रुप शिक्षक को सलाम बरोबर खूप सुंदर शिक्षक को सलाम दिल से दिल तक रास्ता दिखाया रोशनी बन के अंधेरा मिटाया आपसे सीखा है जीने का काम शिक्षक को सलाम शिक्षक को सलाम छोटी सी बात में गहरा समंदर आपके बोल में है जादू सांदर जिंदगी के हर मोड़ का नाम शिक्षक को सलाम यस बहुत बढ़िया शिक्षक को सलाम नक्कीच सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय तर आज आपण सरांकडून आणि मॅडमकडून जाणून घेणार आहोत सब है सुना मेहमान एक एक पल की है पहचान शिक्षक को सलाम शिक्षक को सलाम दिल से दिल तक रास्ता दिखाया रोशनी बन के अंधेरा मिटाया आपसे सीखा है जीने का काम
शिक्षक को सलाम. येस 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 क्या बात आहे. खूप सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त. वडापाव खाने वालों का काम नहीं है, इसे सकस संतुलित आहार लेना पड़ता है. नक्कीच या वर्कआउटचं राज जाणून घेण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचे, कुणीही लिव व्हायचं नाही. नक्कीच एक अनुभव कोणाचं तरी आयुष्य बदलणार आहे. पाहू शकता आपका प्यार सुंदर असं स्ट्रेचिंग गाईड करत आहे. होने में जिंदगी सर्वांनी प्रॉपर स्ट्रेचिंग करायचंय. येस बहुत बढ़िया. ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. शिक्षक को सलाम. तकलीफ नहीं तो लाभ नहीं भाई. क्या बात है. खूप सुंदर. शिक्षक को सलाम. येस येस खूप सुंदर पॉवरफुल आणि जबरदस्त. राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं. सही गलत की दे पहचान, जीना हमको सिखाते हैं. हो गुरु बिना है ज्ञान का, लोग यही बतलाते हैं. सींचा हो खुद माली ने, वो फूल कहाँ मुरझाते हैं. दे जीवन को आकार गुरु, कर बहुत सपनों बढ़िया को बहुत बढ़िया. ऑल साकार पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है. हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. ऑल पार्टिसिपेंट बहुत बढ़िया. नक्कीच सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय. खूप सुंदर असा अनुभव आहे सरांचा. वर्कआउटचे राज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. येस 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 खूप सुंदर. बिपिन लोखंडे सर खूप छान. आणि स्पेशली थँक्यू तेजस मराळ सर. एकदा थँक्यू तेजस मराळ सरांना पण थँक्यू म्हणा. कारण की आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनाचं एवढं सुंदर आपण हे सॉन्ग ऐकले सगळ्यांनी. ट्रेकिंग सॉन्ग ऐकले शिक्षक दिनाचे. खूप सुंदर अप्रतिम. येस तर खरोखर एक आज आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श वेलनेस कोच, एक आदर्श गुरुवर्य, असं ग्रेट गुरुवर्य लक्ष्मण शेडगे सर. खरोखर एक पॉवरफुल एनर्जेटिक वर्कआउट, लयबद्ध वर्कआउट आणि सगळ्यांना सामावून घेणारं वर्कआउट. आज सगळेजण लयबद्ध वर्कआउट करत होते. सगळ्यांनी क्लॅपिंग करा. सगळ्यांना क्लॅपिंग करा. सगळ्यांनी खूप सुंदर असं क्लॅपिंग करा. सुंदर क्लॅपिंग करा लक्ष्मण शेडगे सरांसाठी, आपल्या गुरुवर्यांसाठी, आपल्या आयुष्यातल्या शिक्षकासाठी, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकासाठी एक क्लॅपिंग करा. खूप सुंदर. आणि पाहू शकता आज नक्कीच एक शिक्षक 5 सप्टेंबर मला वाटतं आज शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर नक्कीच मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये एक खरोखर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याला, आपल्या जगण्याला आणि आपल्या जगण्याला एक दिशा देत असतो प्रत्येक. आज आपण केवळ शाळेतील शिक्षक गुरु नाहीये, तर जर जीवन जगायला शिकवतो, जीवन घडवायला शिकवतो अशा प्रत्येक गुरुजनांना, प्रत्येकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शिक्षक दिन आपण साजरा करतोय. खरोखर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण एक शिक्षकच असतो. भाविका मॅडम मगाशीच म्हटले, प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आपण ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपण त्याकडे शिकल्या पाहिजेत, वाईट गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. आणि आपल्याला आपण बऱ्याच वेळा बघायचा अँगल कसा आहे ते खूप महत्वाचं आहे. तर नक्कीच आयुष्य फक्त पुस्तकातलं आयुष्य नाही. जनरल आयुष्यामध्ये किंवा लाईव्ह अनुभव येत राहतात आणि त्यातून आपण नक्कीच काहीतरी शिकत राहतो. आपण प्रत्येक दिवस काहीतरी एक नवीन धडा देऊन जातो आपल्याला. आणि नक्कीच आज खरोखर आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन दिनानिमित्त
तर आज मला वाटते शिक्षक दिन साजरा केला जातो. ते भारताचे मला वाटते दुसरे राष्ट्रपती होते, महान तत्वज्ञ, शिक्षक, लेखक होते. आणि महत्वाचा मुद्दा तर आज आपल्या आयुष्यात पण पहा, आपल्या आयुष्यात एक सुंदर एक कोच आलेत, एक आदर्श शिक्षक आलेत. तर नक्कीच आज एक कोचला आपल्याला फोन करा, जवळपास असेल तर नक्की एक छोटस फूल घेऊन जा आपल्या शिक्षकांसाठी. आपले आई वडील एक शिक्षक आहेत आपले. एक आई वडिलांना आपल्या त्यांच्याकडून आपण शिकलो, काहीतरी आपल्याला मदत केली, काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यात, तर एक सुंदर एक फूल घेऊन जा. किंवा आपला एक वेलनेस कोच आपल्या जवळ असेल तर नक्कीच त्यांना फूल घेऊन जा की सर तुमच्यामुळे माझं आयुष्य नक्की बदललं. मी माझ्या कोचला सकाळी सकाळीच फोन केला, उठल्या उठल्या फोन केला. थँक्यू मार्क्यूज, थँक्यू माझे कोच. म्हटलं सर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये नसता आलं तर माझं आयुष्य कुठे चाललं होतं, कुठे गेलं असतं. 4 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये नसता आलं 4 वर्षापूर्वी तर मी काय झालं असतो. येस कामते सर, खूप एक थँक्यू मनापासून म्हणा. दीपक जगताप सर, आपले कोच आपल्यापेक्षा वयाने, शिक्षणाने, उंचीने जरी लहान असेल तरी नक्कीच आपण आयुष्यामध्ये कुणाला तरी गुरु मानला, एक शिक्षक मानला तर आयुष्यामध्ये सक्सेस 100% होतो आपण. आणि आयुष्यामध्ये जे सक्सेस झालेले लोक आहेत 100% त्यांनी आपल्या आपल्या आयुष्यात कोणतरी गुरु मानलाय. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या औद्योगिक क्षेत्र औद्योगिक असं आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, स्पिरिच्युअल हेल्थ असू द्या, तुमच्या वर्कआउट व्यायाम करताना असताना, वस्तात तालमीमध्ये असतात तर वस्तात असतात, तर या क्षेत्रामध्ये पण आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला थँक्यू म्हणायचे. आणि नक्कीच मला पण शिक्षक नाही होता आलं. ऍक्च्युली मला आर्मीमध्ये जायचं होतं, मला पण शिक्षक नाही होता आलं. पण या आरोग्य फॅमिलीने मला एक पदवी दिली आणि मला त्या पदवीचा अर्थ मला इथं आल्यानंतर कळालं, अक्षय सर. तर नक्कीच एक पीटी म्हणून मला प्रेसिडेंट टीम म्हणून कंपनीने खूप लोकांना मदत दिली. पीटी म्हणजे प्रायमरी टीचर म्हणून आम्हाला भाविका मॅडम मला वाटतंय भाविका मॅडम मला ती पदवी दिली. तर मला बरंच म्हणतात सर तुम्ही आता टीचर झालात तर नक्कीच ही टीचरची पदवी हे सिस्टीमने दिली, हे तुमच्यामुळे दिली, हे तुमच्या आरोग्य फॅमिलीने दिले. त्यामुळे तुम्ही माझे सगळेजण शिक्षक आहात, तुम्ही माझे सर्वजण गुरुवारी आहात आणि तुमच्या सगळ्यांकडून आम्ही शिकत चाललोय आणि शिकत आपण इम्प्लिमेंट करत चाललोय. तर आयुष्यामध्ये शिकणं आणि इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. चला, सरांचा आज अनुभव खूप युनिक आहे आणि आज तुम्हाला असंच एक हाडाने शिक्षक असलेली व्यक्ती मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. मग त्याच्या अगोदर आपण आरती घेणार आहोत. तर सस्पेन्स मध्ये ठेवू आपण त्या व्यक्तीला. मार्गदर्शन करणारे हाडाने शिक्षक आहेत, BA BEd आहेत आणि अशी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. तर आपण आज आरती घेणार आहोत. आरतीचा मला वाटतं उद्या लास्ट दिवस असणार आहे. चला, खूप सुंदर आरती आपण घेणार आहोत. आरतीनंतर सरांचा अनुभव खूप युनिक आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत थांबायचं आहे. आणि मगाशीच सांगितलं ऑल कोचेस आपल्याला सर्वांना आपल्या 4:30 वाजता नाशिक, मुंबई, धाराशिव आणि मला वाटतंय धाराशिव आणि बारामती या ठिकाणी आपल्याला आरोग्य मेळावा आहेत. त्याचं आपण मार्गदर्शन करण्यासाठी काही आदर्श शिक्षक आपल्याला येत आहेत. संभाजी जाधव सर खरोखर आदर्श ते पण मुख्याध्यापक आहेत आणि ते मार्गदर्शन आपल्याला करण्यासाठी येणार आहेत. तर आम्ही भाविका मॅडम आम्ही ऑल कोचेस आम्ही भोर परिसरामध्ये आहोत. जर तुम्ही भोर पट्ट्या सोलापूर सातारा रोडला असताल, तुम्ही नसरापूर, खेडशिवापूर, कापूरहोळ, शिरवळ, तुम्ही वाई परिसरात असाल तर नक्कीच भोरमध्ये या. नक्की त्या ठिकाणी भेटू आणि भेटल्यानंतर खूप एनर्जी पास होते, एनर्जी खूप सुंदर पास होते. चला, गणपतीच्या आरतीसाठी सगळ्यांनी उठायचंय, कंटाळा करू नका. बरेच जण कंटाळा करतात. एक आमची आंघोळ झाली आणि पहिल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपण आरती घेतोय आणि आरती झाल्यानंतर आपण छानपैकी प्रसाद घेतोय. येस, तर एकच जाता जाता आपल्या कोचला दररोज एक फोन करा, लांब असेल तर थँक्यू म्हणा. कारण मी माझ्या कोचला फोन केला, थँक्यू म्हटलं, तुम्ही तुमच्या कोचला केलाय का? येस, तर चलो आरती लगाएंगे. चला, मधुरा मॅडम, घुंगरूड सर, खूप सुंदर. चलो, दररोज आरतीचं ताट रेडी असतं त्यांचं. तर सगळ्यांनी उठवायचंय, क्लॅपिंग करायचं. तो पण एक व्यायामच आहे, ह्या व्यायामाचा प्रकारच म्हणून समजा. आपण ज्या अँगल मध्ये ज्या वस्तू घेतो त्या करतो. येस, रेडी आहात तेजस सर? येस सर, येस सर. येस, खूप भारी, लय भारी. चला, आरती करताना गुट करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळा
मंगलमूर्ती रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा हो तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे गडचा मुकुट शोभतो बरा शोभा तो बरा ऋणझुणते नूपुरे ऋणझुणते नूपुरे चरणी ठाकरी हा जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना हो फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा मटपाहे सदना मत्पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दैवं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वभावात् करोमि यत्नं सकलं नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे चला गणपती बाप्पा म्हणायचे आपल्याला अनम्यूट करा तेज सर दादा सोरे सर सगळ्यांनी आरती घ्या गणपती बाप्पा सगळ्यांनी सकल संतुलित शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महागुरु ग्रेट महागुरु थँक्यू सगळ्यांच्या भावना पोचल्या आणि भावना उन्माळायला नको. यश आप्पा दायगुडे सर लय भारीच त्यावर टोपी कुठून गणपती बाप्पाची टोपी आणली तर छान. चलो खूप छान. मगाशी सांगितलं की खूप छान आणि सिस्टीमने पण आम्हाला आज प्रायमरी टीचर म्हणून मला होता आलं नाही पण आज प्रायमरी टीचर म्हणून आम्हाला पदवी दिली तर थँक्यू सिस्टीम. तुमच्या सर्वांमुळे सिस्टीम शक्य झाली आणि आज परत ऑल कोचेस साठी बारामती नाशिक धाराशिव आणि महत्वाचा मुद्दा कोल्हापूर परिसरामध्ये पण आहे, नाशिक परिसरामध्ये त्या ठिकाणी आपण हे करा. त्या ठिकाणी आपण नक्कीच आपण त्या ठिकाणी गेट टुगेदर आज भोरमध्ये पण आहे आणि आजचा अनुभव ऐकायचा आहे. एक आदर्श शिक्षक आहेत आणि आदर्श शिक्षकांना मी मगाशी सांगितलं आज मार्गदर्शन करण्यासाठी पण एक हाडाचा बेड फर्स्ट क्लास अशी व्यक्ती असणारे माझे मित्र अक्षय शिंदे सर आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर काय योगायोग किती भारी आहे बघा. आज वर्कआउट करणारा पण आदर्श शिक्षक, आज अनुभव घेणारे पण शिक्षक पेशातील आहे आणि आज
थोड्या वेळाने आपलं 7:30 वाजता मीटिंग आहे, ते पण शिक्षक आहेत. म्हणजे किती योगायोग आहे, हा योगायोग म्हणावा लागेल. चला ओके, चला आपल्याला पहिला 5 मिनिटं प्रसाद घ्यायचा आहे. अक्षय आपण जाऊया, अक्षय शिंदे सरांकडे 2 मिनिटांमध्ये आपला परिचय करून देतील. थँक्यू सिस्टीम. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरंच आयुष्यामध्ये प्रत्येकानं एक विचार करून पहा की प्रत्येक दिवस जर तुम्हाला अनुभवता येत असेल, असं तुमच्या आयुष्यात कुठलं सेक्टर आहे, कुठला विभाग आहे, असा कुठलाच विभाग नाही. आणि तो विभाग आता तयार झालोय आरोग्य परिवाराचा. आणि तोच आरोग्य परिवार आपल्या सगळ्यांना प्रत्येक दिवस काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे आणि जीवनात जगण्यासाठी लागतं काय, की त्या प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक क्षणाचं महत्व काय असावं. तर चला सगळ्यात पहिल्यांदा सकस संतुलित आहार घेऊयात. आणि रेडी करून घ्या. प्रसाद म्हणून गणपती बाप्पाची आरती झाली. अल्पसा परिचय करून देईल, अगदी शॉर्ट मध्ये, फक्त 1 मिनिटामध्ये. आज 1 मिनिट घेईल मी. माझं नाव अक्षय अश्विनी अशोक शिंदे. खरं तर मी बाय बॅकग्राऊंड एका गावचा पोलीस पाटील तर आहे. पण यापूर्वीचं शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगेल. BA BEd फर्स्ट क्लास आहे. 2006चा PS आहे. BA BEd झालं, शिक्षक व्हायचं होतं. पण काही कारणास्तव घरापासून लांब जाण्याची इच्छा नव्हती. कारण की भगवंताने एक वेगळीच गोष्ट आयुष्यात ठेवली होती. आणि तीच लक्ष्मण सर, बहुतेक तिकडे शिक्षक नाही होता आलं, पण इकडे मात्र आरोग्याचा एक शिक्षक होण्याची संधी माझ्या ग्रेट कोच परवीन मुलानी मॅडम, हेमंत घोडके सर आणि भाविका घोडके मॅडम यांच्या माध्यमातून आली. आणि धन्यवाद म्हणेल मी त्या सगळ्या ग्रेट गुरूंना, ज्यांच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये 180 डिग्रीनी बदल झाला. आणि खरंच तो बदल खूप अप्रतिम होता. की 2006ला PSI असून जॉईन केलं नाही, 2011ला UK रिटर्न होतो, तिकडे गेलो नाही, आणि 2015ला उपशिक्षण अधिकारी झाल्यानंतर सुद्धा ती एक्झाम बॅन झाली. म्हणजे आयुष्यामध्ये बऱ्याचदा लक्षात ठेवा की तुमच्या कितीही खाचखळगी येऊ द्या, पण जिथं तुम्हाला चांगला मार्ग मिळतोय, तो मार्ग मात्र निवडायला म्हणजे त्या संधीला डावलू नका. कारण की संधी भविष्यात भगवंत देत राहतो आणि तिचं सोनं मात्र झालं पाहिजे. खरं तर हा सकस संतुलित आहार माझ्या आयुष्यात आला, आणि ह्या सकस संतुलित आहारामुळं माझ्या आईचं आयुष्य बदललं. आणि कोण ना कोणतरी गुरु भेटावे लागतात आयुष्यात. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट गुरु भेटतात, पण चांगलं आत्मसात करा, वाईट मात्र झटकून द्यायला शिका. कारण की बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये 100 वेळा मी म्हणजे आता शिक्षक आहे त्यामुळे आमचे शब्द जरा थोडे जड असतात. कधी कधी म्हणजे लक्ष्मण सरांचे पण शब्द बऱ्याचदा बऱ्याच लोकांना जड वाटत असतात. पण खरं सांगू का, मनापासून बोलणं आणि डोक्यातून बोलणं ह्या गोष्टी खूप वेगळ्या राहतात. आणि खरंच मनापासून देण्याचा प्रयत्न कायम कालही करत होतो, आजही करणार आहे आणि उद्याही करणार आहे. हेमंत सरांनी सांगितलं, योगायोगच म्हणावं लागेल. कारण की खरंच शुक्रवारी मी अनुभव घ्यायला असतो, तसा अनुभव घ्यायला कधीही हेमंत सर मला द्यायला रेडीच राहतात, भाविका मॅडम सांगायला रेडी राहतात, सिस्टीम सांगायला रेडीच राहते. पण आज हा योगायोग आहे लक्ष्मण सर, की तुमचाही वर्कआउट आज 5 सप्टेंबर, आज माझाही अनुभव घेण्याचा दिवस. पण जीवनात अनुभवाची शिदोरी एवढी मोठी राहते ना मित्रांनो, की ती शिदोरी ज्यावेळेस राहते ती वाटण्यासाठी खूप काही करावं लागतं. आणि एक सांगतो, तुम्ही आयुष्यामध्ये ना किती गोष्टी चांगल्या केल्या तरी एका वाईट गोष्टीमुळं किंवा लोकांच्या मनासारखं आपण नाही केलं तर लोक नावं ठेवायला तयार असतात. आणि सगळ्यात जास्त नावं ठेवून घेणारी व्यक्ती असेल ना, तो मार्गदर्शक, तो शिक्षक. लक्ष्मण सर, मार्गदर्शक आणि शिक्षकाला आयुष्यात सगळ्यात जास्त नावं ठेवून म्हणजे घ्यावी लागतात. आणि त्याच्याकरता मात्र काल पण आम्ही भीत नव्हतो, आज पण भीत नाही आणि उद्याही भीणार नाही. कारण की नावं ठेवल्यानंतर आपला प्रचार आणि प्रसार जास्त मात्र होत असतो. तर चला जाऊयात आज आपण लक्ष्मण सरांकडे. अप्रतिम वर्कआउट केला आणि सगळ्यात प्रथम सर्व आरोग्य परिवारातील ह्या 250 आता पार्टिसिपेट स्कॉलवरती आहेत. एकही व्यक्तीने बाहेर पडू नका, कारण की एक शब्द तुमचं आयुष्य बदलणारा राहतो. आणि तोच एक शब्द तुमच्या कानावरती आज पडणार आहे. सर्वप्रथम सगळ्यांनाच आणि माझ्या सगळ्या ग्रेट कोचेसला आज शिक्षक दिनाच्या मी हात जोडून शुभेच्छा देतो. आणि असेच त्यांच्याकडून कायम साथ आणि त्यांचे पाठीवरती हात राहावा हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि आयुष्यात ज्यांनी चांगलं वाईट काही शिकवलंय ते सोडून द्या, जे मिळतंय चांगलं घ्या.
वाईट मात्र सोडून द्या. आणि पुनश्च एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा. येस, आपण जातोय लक्ष्मण सरांकडे. लक्ष्मण सर स्पॉटलाईट आहे. मी बोलत होतो पण लक्ष्मण सर स्पॉटलाईट होते. तर चला सर, अल्पसा तुमचा पहिल्यांदा परिचय आणि त्यानंतर तुमचा बाय बॅकग्राऊंड, तुम्ही काय करता, कुठून आहात आणि किती वर्षापासून तुम्ही शिक्षकी पेशात आहात, आवर्जून आज हे सांगा. ओके, चला तुम्हाला अनम्यूटचा पॉपअप देतो सर मी. सॉरी, जस्ट अ मिनिट. ओके सर, आला तुम्हाला अनम्यूटचा पॉपअप. येस, आपल्या दोघांचा सर एक तो सेल्फी बनताय आज शेख के साथ. अरे अरे अनुज, क्लोज झालं सर. एक मिनिट. यस 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 यस. आलाय सर, अनम्यूट झालाय की तुमचा आवाज. ओके, शेख के साथ एक फोटो लेंगे सर हम दोनों का. माझं नेऊ नको. येस. यस 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 सर, समोर समोर समोर. यस यस यस, क्या बात है. बढ़िया बढ़िया बढ़िया. ओके, कंटिन्यू सर. येस, मी माझा परिचय करून देण्यापूर्वी या विश्वविद्यार्थ्याला वंदन करतो ज्यांनी ही चराचर सृष्टी निर्माण केली. नंतरचं वंदन माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला या पृथ्वी तलावरती आणलं. त्यानंतरचं वंदन माझ्या गुरुजनांना ज्यांच्यामुळं मी घडलो. त्या सर्वांना वंदन करून आज या आरोग्य पंढरीतील सर्व सदस्यांना ज्यांनी माझ्याबरोबरती वर्कआउट केला, मला घडवण्यामध्ये ज्यांचा हातभार आहे, ते माझे गुरु, माझे कोच, या सर्वांना वंदन करून माझा परिचय करून देतो. मी लक्ष्मण सेंडगे, बाय प्रोफेशन एका माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक या पदावरती कार्यरत आहे आणि या आरोग्य पंढरीमध्ये गेली 2.5 वर्षे आहे. आलो होतो वाढलेल्या वजनामुळं बॅकपेनचा त्रास होता, गुडघेदुखीचा त्रास होता, कंबरदुखीचा त्रास होता आणि टाचदुखी, एक टाच दुखायला लागली होती. या त्रासाला कंटाळून बरेचसे दवाखाने केले होते, परंतु कुठेही इलाज होत नव्हता. समजत होतं की वजन वाढले आणि या वाढलेल्या वजनामुळे हे होते, परंतु वजन कमी करण्यासाठी पर्याय शोधत होतो. मी फिजिकल टीचर आहे, मुख्याध्यापक असून, सायन्सचा टीचर असून, फिजिकल टीचर पण आहे. सगळं व्यायामाचं सुरुवातीपासूनची आवड, सुरुवातीपासून व्यायाम करत होतो, परंतु वजन कमी होत नव्हतं. कारण खाण्याचं प्रमाण किंवा काय खायचं हे प्रॉपर नॉलेज नव्हतं आणि त्यामुळं वजन वाढतच चाललं होतं. 96 किलोचं वजन झालं होतं आणि या आरोग्य पंढरीमध्ये आलो. प्रॉपर कोचचं मार्गदर्शन घेतलं, न्यूट्रिशन घेतलं, हा जगातील 1 नंबरचा सकस संतुलित आहार घेतला आणि याच्या माध्यमातून 3 महिन्यामध्ये 21 किलोचा फॅट लॉस करून आयडियल वेटला आलो. आज अखेर आयडियल वेटला आहे. थँक्यू आरोग्य पंढरी. थँक्यू आपण. येस सर. क्या बात आहे, क्या बात आहे. लक्ष्मण सर, बाय बॅकग्राऊंड आपण एक शिक्षक आहात आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे एक खेळाचे शिक्षक आहात, स्पेशली खेळ शिक्षक आहात. तर सर, याआधी तुम्ही व्यायाम करत होता, वर्कआउट करत होता. मग सर, तरी सुद्धा तुमचा फॅट लॉस का होत नव्हता? आणि सर, ह्या वाढलेल्या वजनामुळं तुमच्या आयुष्यामध्ये काय काय शारीरिक चॅलेंजेस आले होते सर? येस, फॅट लॉस न होण्याचं कारण व्यायाम तर करत होतो, जिमला पण जात होतो, रनिंग करत होतो, स्विमिंगला पण जात होतो, सगळे पर्याय केले होते, सायकलिंग पण करत होतो, परंतु वेट लॉस होत नव्हता. कारण एक्झरसाइज करत होतो, परंतु एक्झरसाइज झाल्यानंतर तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे नॉलेज नसलं तर तुमचा वेट लॉस होत नाही, वजन वाढतच जातं. माझं पण वाढत गेलं आणि त्यामुळं ह्या वाढलेल्या वजनामुळे मगाशी सांगितलं की प्रचंड प्रमाणात कंबरदुखी होती, पाठीचा मणका इतका दुखायचा की बरेचसे उपचार केले, परंतु कुठेही फरक पडत नव्हता. येस, आवाज येतोय सर ना? येस. तर कुठेही त्याचा फरक पडत नव्हता. वाढलेल्या वजनामुळं गुडघेदुखी सुरू झाली. येस, गुडघेदुखी, डावा गुडघा प्रचंड दुखायचा. एक पाय जिना चढायचं म्हटलं तर एक पाय वरती ठेवायचा, दुसरा पाय तिथं न्यायचा आणि परत दुसरा पाय वरती न्यायचा. अशा पद्धतीने हे सुरू झालं होतं. टाच दुखायला लागली होती, उजव्या पायाची टाच दुखायला लागली होती. मग हे होत होतं तर कशामुळे होत होतं? तर वाढलेल्या वजनामुळं. आणि मग वजन कमी करण्यासाठी पर्याय शोधत होतो, उपाय करत होतो, परंतु त्याने वजन कमी होत नव्हतं. कारण कॅलरी मॅनेजमेंट माहित नव्हती. कॅलरी मॅनेजमेंट म्हणजे काय, की किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे हे माहित नव्हतं आणि त्याच्यामुळे वजन वाढत होतं. येस सर. ओके सर, आणि तुम्ही पेशाने शिक्षक आणि तरी कॅलरी मॅनेजमेंट तुमच्याकडे नव्हतं. म्हणजे मला सांगा की मी सगळ्या पार्टिसिपेट्सला हे म्हणू शकतो की शिक्षक असो नाही तर डॉक्टर असो,
आज प्रत्येक जण फक्त या शरीराच्या जोरावरती शिकतोय, मात्र त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ते नाही लक्षात राहत. कारण की माणूस फुकट मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते. आणि भगवंताने सगळ्यात प्रथम फुकट काय दिलंय, तर हे शरीर दिलंय आई-वडिलांच्या माध्यमातून आणि भगवंताच्या कृपेने. त्यामुळे त्याची किंमत माणसाला नसते. आणि त्याचमुळं आपल्या लक्ष्मण सरांचं 96 किलो वरती गेले होते. आणि सर आवर्जून सगळ्यांना मी स्पेशली सांगेल, सर तसं पहिलवान पण आहेत बरं. तर सर कॅलरी मॅनेजमेंट नव्हतं. मग याआधी ते वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले होते आपल्या आरोग्य परिवारात येण्याआधी? काय प्रयत्न केले? आरोग्य परिवारात येण्या अगोदर ते सर व्यायाम तर कंटिन्यू असायचा. लहानपणापासून व्यायामाची सवय होती. लहान व्यायाम व्यायामासाठी मी चालायचो सर. पळायचो, चालायचो. सायकलिंग नवीन सायकल घेतली होती. म्हटलं याने तरी वजन कमी होईल, परंतु वजन अजिबात कमी झालं नाही. सगळे उपाय शोधत होतो. त्याच्यासाठी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक पावडर पण घेतल्या होत्या, पण त्यांनी 1 किलो सुद्धा वजन कमी झालं नाही सर. येस. बर. आणि सर वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती वर्ष प्रयत्न करत होता? म्हणजे आयुर्वेदिक पावडर किंवा म्हणजे सायकलिंग करणं, दररोज चालणं, हे किती वर्ष चालू होतं सर तुमचं? किमान 8 ते 10 वर्ष सर हे प्रयत्न करत होतो. मला माहित होतं की वाढलेल्या वजनामुळे खूप डिसऑर्डर येतात, का तरी येतात. आणि ते आल्या होत्या मला. मग त्याच्यासाठी मी सुरुवातीपासून व्यायाम करून शरीर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु कॅलरी मॅनेजमेंट नसल्यामुळं वजन वाढत होतं. आणि वजन कमी करण्यासाठी हे प्रयत्न करत होतो, परंतु कुठेही यश येत नव्हतं सर. बर. चला सर, तुम्हाला तिकडे यश नाही आलं, पण दवाखान्यात मात्र जात होता का सर? की तुम्हाला बरेचसे काही डिसऑर्डर आले होते. मग दवाखान्यात सर काही टॅबलेट्स चालू होत्या तुमच्या कुठकुठल्या त्रासांकरता, जे वेगवेगळे तुम्ही त्रास सांगितले, तर त्या त्रासांकरता काही टॅबलेट चालू झाल्या होत्या का? डॉक्टरांच्या वाऱ्या चालू झाल्या होत्या का तुमच्या? येस. टाचदुखीसाठी सर मी टाचेमध्ये इंजेक्शन घेतलं होतं, परंतु अजिबात फरक पडला नाही. कंबरदुखीसाठी मी सर वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे मसाज केले. त्यानंतर वेगवेगळे आयुर्वेदिक साधे जे असतात आयुर्वेदिक उपचार करणारे, घरगुती उपचार करणारे, त्याच्याकडे बऱ्यापैकी बरेचसे म्हणजे केमिकल गोळ्या नाही खाल्ल्या, परंतु याच्याकडे ह्या मणका बसवतो, हा मणका दाबतो, त्याच्याकडे गेलो, बरेच जणांच्याकडे गेलो, परंतु कुठेही उपचार झाला नाही. का उपचार झाला नाही? तर वाढलेल्या वजनामुळेच हे होतं. आणि मग वजन कमी झालं, आजूबाजू हे आजारच राहिले नाहीत सर. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात एक महत्वाचा सल्ला दिला सरांनी, की ज्या वेळेस सरांचं वजन कमी नाही झालं, तर सरांच्या शरीरातील चरबीचं प्रमाण कमी झालं. आणि शरीरामध्ये आपण बऱ्याचदा एक गमतीदार एक वाक्य सांगेल तुम्हाला, की आम्ही शिक्षकी पेशातलं आमचं ते वाक्य लय भारी आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते वापरलं जातं आता, की आता त्याची चरबी लय वाढली आहे, लयच चरबटलाय काय, असा शब्द असतो. आणि तीच चरबी शरीरातली वाढल्यानंतर असंख्य त्रास मात्र चालू होतात. आणि सरांचे पण तेच त्रास चालू झाले होते. गोळ्या औषधं केले होते. सर म्हणजे तुम्ही केमिकलच्या गोळ्या नाही खाल्ल्या, पण ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट किती वर्ष केल्या? वेगवेगळ्या तर प्रकारचे जे उपाय केले? एक 3-4 वर्ष सर सुरू झालं होतं बरं काही. पूर्वी सुरुवातीला आम्ही व्यायामाने होईल हे आशेवरती होतो, पण होत नव्हतं. आता पर्याय काय? तर मग काय आयुर्वेदिक मिळते का? मिळालं म्हणजे ऍड आली होती की महिन्यामध्ये किमान 5 किलो वजन कमी होईल आणि महिन्यावरती 2 महिन्याचं फ्री. हे भावतं बरं का बरेच जणांना. हे असं केलं की हे असं एवढं फ्री. म्हटलं मग 3 महिन्याचं, मग महिन्याला 5 किलो, तर 3 महिन्यामध्ये किमान 15 नाही झालं तर 10 किलो तरी होईल. आपलं किती कमी करायचं, तर 20 किलो कमी केल्यानंतर बऱ्यापैकी होईल, असं नॉलेज होतं. आणि म्हणून म्हटलं मग 3 महिन्याचं एकदम घेतलं. ओके. 1 महिन्याचं खाल्लं, अजिबातच कमी झालं नाही. आणि मग काय नाही, काहीच नाही झालं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अशा भूलथापांना सुद्धा पहा बरं, आम्ही शिक्षक लोक पण बळी पडलो होतो. की खरंच सांगू का, माणसाला आयुष्यामध्ये फ्री मिळतं, जे पैशाने विकत बाहेरून फ्री घेतो ना सर आपण, माणूस त्याच्यावरती जास्त इम्प्रेस होतो. पण भगवंताने दिलेला हा फ्री देह जो आहे ना, त्याच्याकडे मात्र लोकांचं लक्ष नसतं. आणि त्याच्याकडे लक्ष सरांचं किती वर्षापूर्वी गेलं सर? किती वर्षापूर्वी प्रॉपर गेलं? ह्या आरोग्य परिवारात तुमची एंट्री कधी झाली? किती दिवसापूर्वी झाली? किती महिन्यांपूर्वी झाली? आणि तुमच्या ग्रेट कोचेसचं नाव? 7 डिसेंबर 2023 ला मी आरोग्य पंढरीमध्ये आलो.
12 डिसेंबरला हा शेक मला मिळाला, हा अमृत मला मिळालं. माझे ग्रेट कोच, अगदी माझा पुतण्या नितीन शीतल, त्याचबरोबर ती बिपिन लोखंडे सर आणि प्रियांका लोखंडे मॅडम हे माझे ग्रेट कोच आहेत. आणि सिस्टीमचे महागुरु हेमंत सर आणि भाविका मॅडम यांच्यामुळे माझं आयुष्य बदललं. या सर्वांना धन्यवाद देतो सर. आणि हे झालं सर, हे होतं होतं तर होतं. त्याच्यासाठी काय करावं लागतं तर विश्वास ठेवावा लागतो, कोचवरती विश्वास ठेवावा लागतो, यस सर ॲटिट्यूड ठेवावा लागतो. कोचने सांगितलं ना की 15 दिवसानंतर सर जेवण बंद करावं लागेल. जेवण बंद करायचं सर, संध्याकाळचं जेवण बंद करायचं. एक टाइम दुपारचं जेवायचं. काय जेवायचं ते कोचला विचारायचं. तुम्ही याच्यामध्ये प्रॉपर नॉलेज घ्यायचं. तुम्ही ठरवलं ना की स्वतःला बदलायचं, तर मग आपलं डोकं नाही चालवायचं. कोच जे सांगतात, कारण कोचला ह्याचं नॉलेज असतं. आपल्याला नॉलेज असतं तर मग आपण मागच केलं असतं ना व्यवस्थित. आपलं वजन मागच कमी झालं असतं ना. पण मी सांगत होतो ना, मी शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, फिजिकल टीचर आहे. माझं वजन नव्हतं कमी झालं. मग मी नाही डोकं चालवलं. माझा कोच पुतण्या, त्याला विचारलं. बिपिन सरांनी मला खूप याच्यामध्ये guidance केलं. त्याने पहिल्या पहिल्या दिवशी आले, BMI केला, बॉडी अनालिसिस केलं आणि सांगितलं सर हा आहार घ्यावा लागतो. हा आहार काय? तर हा सकस संतुलित आहार. कुठं बनतो? तर म्हणलं हा अमेरिकेत बनतो. मला तिथं थोडंसं खटकलं. काय खटकलं? तर ही जर करन्सी आपल्या देशामध्ये झाली असती तयार, तर आपला देश अजून चांगला झाला असता. तेवढं थोडंसं खटकलं. सर आपल्या देशात झालं असतं तर बरं झालं असतं. परंतु हे अमृत आहे, कुठं का तयार व्हायला? आपलं जीवन बदललं. मी घेतला. पहिल्या दिवशी ऑर्डर केली सर, 3-4 दिवस लागले. 7 तारखेला ऑर्डर केली, 12 तारखेला पोहोचलं, 12 तारखेला हे अमृत माझ्या पोटामध्ये गेलं. पहिल्या महिन्यामध्ये 4 किलोचं वजन कमी झालं आणि परत 2 महिन्यामध्ये टोटल 21 किलोचा 3 महिन्यामध्ये फॅट लॉस करून आयडियल वेटला आलो आणि अजून आयडियल वेटला आहे सर. आणि तुम्ही जर कॅलरी मॅनेजमेंट ठेवली तर तुमचं अजिबात वजन वाढत नाही. बरेच जण म्हणतात की माझं वजन वाढेल, हे बंद केलं तर वजन वाढेल का? तुम्ही जेवणाचं बंद करताय का? नाही बंद करत ना. मग तुम्ही व्यायाम का बंद करता? शरीराची गरज काय? तर व्यायाम ही शरीराची गरज आहे. तुम्हाला जर कायमस्वरूपी आयुष्यभर फिटनेस राहायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि व्यायामाबरोबर हे काय आहे? औषध नाही सर. हा सकस संतुलित आहार आहे. जगातील 350 प्लस डॉक्टरांनी शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. याच्यामध्ये 118 प्रकारचे मिनरल्स, विटॅमिन्स आहेत. हे काय औषध नाही. हे वजन कमी करण्यासाठी पण वापरतात हे अमृत, आणि हे वजन वाढवण्यासाठी सुद्धा वापरतात. ह्याच्यातून शरीराची न्यूट्रिशनल कमतरता, जी कमतरता आहे ती भरून निघते. हे जर अगदी औषध असेल तर वजन कमी करण्यासाठी तरी वापरलं असतं किंवा वजन वाढवण्यासाठी तरी वापरलं असतं. परंतु ह्याच्यामुळं शरीरातील न्यूट्रिशनल कमतरता भरून निघते आणि कोणताच आजार राहत नाहीत. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाला येतो, त्याच्या त्याच्या बॉडी उष्मांकानुसार येत असतो. मग हा बॉडी उष्मांक कोण सांगतो? तर आपला कोच सांगतो. त्यासाठी कोचवरती विश्वास ठेवला पाहिजे, कोचच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. स्वतःचं डोकं लावलं तर काहीच होणार नाही. आतापर्यंत माझं झालं नव्हतं, आता इथून पुढे तर कसं होणार? मग ह्याच्यावरती, माझ्या कोचवरती विश्वास ठेवला, हे अमृत मी घेतलं आणि त्याच्यामुळं मला सुंदर असा बेटर रिझल्ट आला सर. क्या बात आहे, क्या बात आहे. बढिया बढिया. खरंच अगदी सरांनी सोपस्कर भाषेत सांगितलं. पण एक वाक्य मी त्याच्यामध्ये ऍड करेल की 2000 सर, आता भारतात आपलं प्रोडक्ट बनतं. अ, अ, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कारण की भारतातला अ, लोकांचा आपल्या विश्वास वाढला. कारण की लोकांना त्यांचं शरीर जे काय आहे ना, त्याचं महत्व पटलं आणि महत्व पटवून देणारे तुमच्या माझ्यासारखे अ, हेमंत सर, भाविका मॅडम यांच्यासारखे आणि असंख्य कोचेस, आरोग्य सल्लागार तयार झाले की कोणाचं तरी आयुष्य बदलायचंय. आणि कोचेस कोणाच्या आयुष्यात होण्यापेक्षा प्रत्येक जण, बरेच जण बरेच स्वतःच्या परिवाराचे आरोग्य सल्लागार झालेत. त्यामुळं आज सध्या आपल्या सकस संतुलित आहाराची रिक्वायरमेंट वाढली. तुम्ही 7 तारखेला आहार ऑर्डर केला होता, तो तुम्हाला मिळाला एक 4-5 दिवसामध्ये. पण आता सध्या कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येते स्पेशली की खूप साऱ्या लोकांची भयंकर मोठी रिक्वायरमेंट चालू झाली आहे. त्यामुळं 7 दिवस ते 10 दिवसाच्या दरम्यान आहार मिळतो, तुम्हाला घरपोच मिळतो. फक्त एकच आहे की चांगल्या गोष्टी करता वाट पाहावी लागते आणि ती चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात येण्याकरता थोडंसं वाट पाहणं गरजेचंच आहे. सध्या ह्या गोष्टी खूप स्पेशली म्हणजे आवर्जून सांगण्यात येतील तुम्हाला की थोडासा आहार ऑर्डर केल्यानंतर थोडंसं टायमिंग पुढे पाठीमागे जातं. आणि खरंच सरांचा खूप सुंदर अनुभव सांगितला. सर स्पेशली वय काय तुमचं आता? माझं सर 54 रनिंग आहे. वय वर्ष 54 आहे. येस सर. येस. पण सर राईट नाव युअर फिलिंग्स येस. तुमच्या फिलिंग्स काय आहेत सर? आता 30 54 चे आहेत की वर्षाच्या आता काय फील करताय? 30 वर्षाचं फिलिंग येते सर. निश्चितपणाने 30 वर्षाचं फिलिंग येते. आणि आजचा वर्कआउट प्रत्येकाने पाहिला असेल, केला असेल माझ्याबरोबर.
एवढी एनर्जी, ही सगळ्या एनर्जीचं राज हा सर सकस संतुलित आहार आहे. अमृत आहे का? तर आहे, 100% आहे. याच्यामुळं प्रत्येकामध्ये बदल होतो. फक्त विश्वास ठेवला पाहिजे आणि सातत्य तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्ही 4 दिवस करचाल, 8 दिवस झोपचाल, अजिबात नाही. तुमच्यामध्ये जर सातत्य असेल आणि बदलण्याची जर तुम्ही मनामध्ये ठरवलं, जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही ठरवला, तुमच्या मनाने ठरवलं की मला बदलायचंय, मग तिथं कोणीही आडवा येऊ शकत नाही सर. आणि मग त्याला फक्त ठरवल्यानंतर प्रॉपर गायडन्स घेतला पाहिजे. आणि प्रॉपर गायडन्स घेऊन वर्कआउट तर केलाच पाहिजे, परंतु वर्कआउटचा रोल फक्त 20% सर. 80% रोल हा या आहाराचा आहे. याच्यामध्ये फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3 असतं. फॉर्म्युला 1 असतो हा शेक असतो सर. याच्यामध्ये 118 प्रकारचे मिनरल्स, विटॅमिन्स असतात. फॉर्म्युला 2 जो असतो तो आपलं वजन कमी होतं, पहिल्या महिन्यामध्ये 3-4 किलो आज आरामशीर वजन कमी होतं. आणि त्यानंतर बॉडी जर लूज पडू नये, त्याचबरोबर ती शरीरामधली जी जिद्दी चरबी असते, ती जिद्दी चरबी काढण्यासाठी फॉर्म्युला 2 वापरणं गरजेचं असतं. फॉर्म्युला 2 हा टॅबलेट फॉर्ममध्ये असतो. आणि मग तो का त्या फॉर्ममध्ये असतो, तर त्याचा थोडासा उग्रवास असतो. आणि तो जर याच्यामध्ये मिसळला तर तो त्याची चव बदलेल. आणि म्हणून तो फॉर्म्युला 2 टॅबलेट फॉर्ममध्ये असतो. तो घेणं गरजेचं असतो. त्वचेला लूजपणा येऊ नये, त्वचेला टाइटनेस यावा, म्हणून हा फॉर्म्युला 2 असतो. हे सर बोलायच्यावरती थोडस. यस. खरंच खूप छान सांगितलं सरांनी. पण पाहू शकताय की 96 किलोचे तेच शिक्षक लक्ष्मण शेडगे सर, कुणी क्रॅशेस सोडू नका, क्रॅशेस सोडू नका. काही 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 करू नका. मी दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने गुबगुबीत गुलगुलीत होते आणि अशा पद्धतीने आता ही जोडी दिसते छानपैकी. आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलाय आज त्यांचा वर्कआउट. समोरासमोर वर्कआउट पाहिलाय. याची देहा याची डोळा. आणि खरंच या आरोग्य परिवारात म्हणजे खरं सांगू का, शिक्षक हा कधीच खोटं बोलत नाही. कारण की त्याला द्यायचं असतं ते फास्ट मध्ये द्यायचं असतं. त्याला योग्य द्यायचं असतं. आणि योग्य दिल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद राहतो. आणि तोच आनंद भगवंतानी सरांच्या आयुष्यात दिलाय. खरं तर आज खूप सुंदर सरांचा अनुभव सांगितला. सर, जाता जाता कारण की दुसरा वर्कआउटचा कॉल स्टार्ट होतोय आणि त्यानंतर आपली एक छोटीशी आज कोचेस करता मीटिंग सुद्धा आहे. प्रत्येकानं जॉईन करा. बरोबर 7:45 वाजता होती आणि तेही शिक्षकच घेणार आहेत. तर मी जाता जाता आवर्जून सरांना हे विचारेल की सर, थँक्यू कोणाला म्हणाल आणि या आपल्या आरोग्य परिवारातल्या प्रत्येक सदस्यांना काय सल्ला द्याल? कारण की शिक्षक हा अगदी चकसू, चपसू, तपसू आणि थोडासा चिंगूस सुद्धा असतो. कारण की सगळ्या गोष्टी तपासून घेतल्याशिवाय आपण विश्वास ठेवत नाही आणि मी पण ठेवला नव्हता. 6 महिने विश्वास ठेवला नव्हता सर. तर तुम्ही काय आपल्या आरोग्य पंढरीतील प्रत्येक आलेल्या आपल्या ह्या वारकऱ्यांना काय सांगाल सर? एका वाक्यात किंवा सर्वांना एकच सल्ला देईल की तुम्हाला बदलायचं म्हटलं तर स्वतः मनाने ठरवलं पाहिजे. कोचचं काम करतो ते तर ऐकलंच पाहिजे, परंतु तुम्ही स्वतः मनाने ठरवलं पाहिजे की मला बदलायचंय. आणि मग तुम्ही जर स्वतः ठरवलं तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. त्याच्यासाठी तुमच्या जी कृती आहे, वर्कआउटची कृती असेल, आहाराची कृती असेल, त्याला सातत्य ठेवलं पाहिजे. मगाशी सांगितलं की 1 दिवस करचाल, 4 दिवस झोपचाल, जमणार नाही. त्याला सातत्य असेल. पाण्याची मृदू धार असते, अतिशय मऊ धार असते, परंतु तीच पाण्याची धार, मृदू धार एखाद्या खडकावरती, पाषाणावरती पडली तर त्या खडकाला पण छिद्र पाडण्याची, त्याला पण त्या पाषाणाला फोडण्याची ताकद त्या पाण्याच्या थेंबामध्ये असते, पाण्याच्या धारेमध्ये असते. तशा पद्धतीने आपण जर सातत्यपूर्ण प्रयत्न केलं तर निश्चितपणाने आपल्यामध्ये बदल होत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य पाहिजे. सातत्याबरोबरती कोचचं मार्गदर्शन पाहिजे. आणि या सिस्टीमचं खूप खूप आभार मानेल सर. या सिस्टीमने किंवा हेमंत सर आणि भाविका मॅडमने हा कॉल सुरू केला, वर्कआउट गायडन्सचा कॉल सुरू केला. याच्यामुळं बरेच जणांचं, लाखो जणांचं आयुष्य बदललंय. त्याच्यामुळं या सर्वांना धन्यवाद देतोय सर. मॅडमचा थोडासा अनुभव घ्या आणि नंतर लगेच कॉल दुसरा सुरू करूया. येस 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 येस. ओके. येस मॅम. मॅडम आपला परिचय सांगा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग मॅम. मी अनुराधा लक्ष्मण शेंडगे, फलटण येथून आहे. बाय प्रोफेशन वाईफ आहे.
गेली 2.5 वर्ष झाला मी या आरोग्य फॅमिलीशी जोडून आहे आणि खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. येस सर. ओके. नाही, तुम्ही गृहिणी आहात. प्रत्येक महिला एक घरची जाशीची राणीच राहते. पण बाय बॅकग्राऊंड तुम्ही काय होता ते सांगा बरं अजून स्पेशली. हाऊस वाईफ सर. तुमचा पेशा, एज्युकेशन. माझं डीएड झालंय सर. पण मी माझ्या घरातल्या अडचणींमुळं शिक्षिकेचं म्हणजे पुढचं काम नाही केलं सर. येस, म्हणजे पहा त्याही एक शिक्षिकाच होत्या पेशाने. पण त्यांनी त्यांच्या परिवाराकरता कॉम्प्रोमाइज केलं आणि तीच एक महिला असते की जी कॉम्प्रोमाइज करू शकते. आणि तुम्ही प्रत्येक जणी स्वतः कॉम्प्रोमाइज कशात करताय माहितीये का? परिवारासाठी करताय. पण आवर्जून मॅडमनी नंतर त्यांचे मॅडमचे चॅलेंजेस ऐकूयात आपण. मॅडम, या आरोग्य परिवारात तुम्ही येण्याआधीपासून काय काय चॅलेंजेस होते आणि त्याच्याकरता काय काय प्रोसेस केल्या होत्या यापूर्वी? तर चॅलेंजेसची खूप मोठी यादी आहे. बॅक पेनचा प्रचंड त्रास होता. प्रचंड म्हणजे मला गाडीमध्येच उचलून न्यावं लागत होतं. इतका प्रचंड त्रास होता मला सर. मानेमध्ये गॅप होता. त्या मानेच्या गॅपमुळं माझ्या उजव्या हाताच्या शिरा फुगत होत्या आणि त्या अशा हिरवा म्हणजे हात पण सुजत होता आणि त्यामुळे मला स्वयंपाक करणंही ओके. मुश्किल. बाकीच्या कामाचा तर प्रश्नच येत नाही सर. आणि पाठीच्या मध्ये एक असे स्पेशल म्हणजे 5-6 मणके सोडून तिथं कंटिन्यू 15-20 दिवस झाले की तिथं शिलक भरायची. शिलक माहित असेल सर्वांना, ग्रामीण भागातले सर्वांना माहित आहे. शिलक भरायची आणि त्या शिलक भरली की हालचाल करणंही मुश्किल होतं. शिलक ज्यांना भरते त्यांना माहित असतं. आणि त्यासाठी मला इंजेक्शन वाढत गेलं होतं आणि त्यामुळे गुडघ्याचा पण प्रचंड त्रास सुरू झाला होता सर. पुन्हा ओके. त्या सर्व बरोबर PCODचा त्यात भर होते अजून. आणि बर. या सर्वांच्या टेन्शनमुळे मला झोपेचा प्रॉब्लेम सुरू झाला होता सर. आता मी हसत सांगते सर, पण मी रडून दिवस काढलेत. गेली 10-15 वर्ष मी रडून अक्षरशः दिवस काढलेत. आणि या आरोग्य फॅमिलीत यायच्या अगदी पण मी दररोज माझा दिवस रडूनच जात होता. कारण मला खूप वेदना होत होत्या आणि रोज कुठं रडगाणं गायचं म्हणून मी माझ्या आतल्यात मी घुसमट होत होती आणि त्यामुळे माझ्या झोपेवर परिणाम झाला होता सर. मॅडम, खरंच आता सुद्धा तुम्ही हसत जरी सांगितलं तरी कंठ मात्र तुमचा दाटून तर आलेलाच आहे आता सुद्धा. की खरंच ते दिवस तुम्हाला आठवले असतील. त्या दिवसाची काय म्हणजे खरं सांगू का की तुम्ही आता जे सांगत होता ते माझ्या आईचे पण त्याच्याहून खतरनाक प्रॉब्लेम होते आणि उचलून तिलाही टू व्हीलर वरती बसूनच न्यावं लागत होतं. पण आज मात्र अख्ख्या सगळ्या घरातल्या गोष्टी ती मात्र उचलत असते. जी तांब्या सुद्धा उचलू शकत नव्हती व्यवस्थित. आणि आज खरंच सांगेल मॅम की तुम्ही या सगळ्या गोष्टी भोगल्यात आणि इथं आपल्या आरोग्य परिवारातल्या प्रत्येक परिवाराचे काही ना काहीतरी तरी प्रॉब्लेम होते आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. पण चला मॅम, तुमचा अनुभव पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुमचा वर्कआउट असणार आहे त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मण सरांऐवजी तुमचा अनुभव आपण घेणार आहोत. कारण की दुसऱ्या कॉलची वेळ होत आली. पण मी तुम्हाला जाता जाता आवर्जून हे विचारेल की मॅम, हे त्रास किती वर्ष सहन केले आणि आरोग्य परिवारात आल्यानंतर हे त्रास किती दिवसात बंद झाले आणि कशामुळे बंद झाले? त्रास मला 15 वर्षापासून होते सर. पहिले हा. 5 वर्ष कमी प्रमाणात होते. नंतर 10 वर्षात प्रचंड त्रास झाला होता. प्रचंड म्हणजे प्रचंड. मला असं वाटत होतं की माझं जगणं मुश्किल आहे. म्हणजे मी वयाच्या 50 वर्षापर्यंत मी कशी जगू शकते, इतकं मला टेन्शन आलं होतं सर. मी वयाच्या 50वीत मी म्हणजे राहीन की नाही मला वाटत नव्हतं. कारण संपलंय असं वाटायला लागलं होतं मला. एवढ्या प्रचंड वेदना घेऊन जगणं मुश्किल असतंय मला माहित आहे. आणि ज्याचं दुखतं त्याला कळतं. ह्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर माझा ह्या आहारावर विश्वास नव्हता. कारण बरेच उपाय केले होते सरांनी. बऱ्याच ठिकाणी मला दवाखाने तर केलेच होते. तसं मी दवाखान्याच्या गोळ्या जास्त खाल्ल्या नव्हत्या, पण बाकीचे उपाय मी भरपूर केले होते. फिजिओथेरपी, नॅचरोथेरपी, कप थेरपी, पंचकर्म, बरेच बरेच उपाय केले होते. ओके. शिवाय मसाज घरी बोलवून लेडीजला मसाज करायला होते सर. का तर लाज वाटायची बाहेर जायची सर. त्यामुळं ते पण केलं होतं सगळं. महिना 2-2 महिने मी मसाज करून घेतलेला आहे, पण काही उपयोग नव्हता. तेवढ्या पुरतं 2-3 महिने मला फरक पडायचा आणि त्यानंतर माझं परत सुरू व्हायचं.
ओके. पण ह्या आहारावर त्यामुळे माझा विश्वास बसला नाही ह्या आहारावरती. कारण ह्या इतके उपाय केलेत आपण, ह्या अशा पावडरीने कुठं आपल्याला फरक पडू शकतो का? आणि कंबरदुखी वगैरे बाकीचे आजार राहू शकतात का? आणि झोपेत म्हणजे हे न्यूट्रिशन आपल्या शरीराला गरजेचं असतं, हे न्यूट्रिशन बद्दल माहिती नव्हतं सर. कितीही शिकला माणूस तरी न्यूट्रिशन बद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण विश्वास ठेवत नाही. मला 6 महिने लागले सर. येस. मला थोडा 6 महिन्यात हळूहळू फरक विश्वास. पडत गेला. त्याच्यानंतर माझा विश्वास बसला सर. ओके. येस. 101% मॅम. माझ्या आईला कव्हर व्हायला 2.5 वर्ष गेले. सलग. सलग 2.5 वर्ष गेले. आणि लोकांना वाटतं तूप खाल्लं की लगेच रूप येतं, पण तूप खाल्ल्यानंतर रूप यायला पण काही दिवस द्यावे लागतात. हे मात्र तितकंच सत्य आहे. कारण की एका दिवसात आजारपण आलं नाही आणि एका दिवसात जाणार नाही. त्याकरता थोडासा वेट आणि वॉच करणं गरजेचं आहे. कारण की आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी आपण वेट आणि वॉच केलेल्या आहेत. मग इथं पण थोडंसं थांबा. वेळ घ्या, वेळ द्या आणि आयुष्यात बदल मात्र करून घ्या. येस मॅम. आणि हा सगळा बदल तुमच्या आयुष्यात सुंदरशा सकस संतुलित आहारामुळे झाला. जाता जाता एक वाक्य आणि थँक्यू कोणाला म्हणाल? थँक्यू नक्कीच. सकस संतुलित आहार, माझे ग्रेट कोच आणि ही सिस्टीम भाविका मॅडम आणि हेमंत सरांनी जर काढली नसती तर माझ्यासारख्यांच्या आयुष्यात बदल झालाच नसता सर. मी धन्यवाद देईन भाविका मॅडमला आणि हेमंत सरांना. कारण त्यांनी जर असा कॉल सुरू केला नसता तर आमच्या सारख्यांची खूप अवस्था वाईट झाली असती सर. लेडीजला बाहेर जाणं शक्य नसतं आणि स्वतःसाठी वेळ देणं पण शक्य नसतं. पण मी माझ्या आयुष्यात बदल करू शकले ते भाविका मॅडम आणि हेमंत सरांनी हा कॉल सुरू केला. आणि माझ्या जीवनामध्ये जे ग्रेट कोचेस आले, बिपिन सर असतील, माझे पुतण्या असेल, नितीन शेवते, शीतल शेवते, आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात थँक्यू म्हणेल की माझ्या मिस्टर सर, ज्यांच्यामुळे मी करू शकले त्यांना स्पेशली थँक्यू. कारण त्यांच्याशिवाय हे सगळं शक्य नव्हतं. त्यांनी मला खायला घालण्यात कसलीही कसूर केली नाही सर. इतका खर्च झालाय, प्रचंड खर्च झाला, पण त्यांनी मला कुठलीही कमतरता भासू दिली नाही. आणि शिवाय मी उठायला जरा आळशी होते सर, मला उठवत होते आणि तेव्हापासून सातत्याने मी वर्कआउट करत आहे सर. येस, 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 येस मॅम. खूप सुंदर, अप्रतिम, माइंड ब्लोईंग असाच वर्कआउट तुम्ही जोडीने आणि गोडीने केलाय. खूप सुंदर अनुभव सांगितलाय. कोणाचं तरी आयुष्य बदललंय. आणि धन्यवाद सिस्टीमच्या माध्यमातून की तुम्ही अप्रतिम असा आजचा वर्कआउट गाईड केला. असाच वर्कआउट परत तुमच्याकडून 15 दिवसानंतर परत गाईड व्हावा. आणि तुमचा अनुभव पुढच्या वेळेस मीच स्पेशली घेईल आणि तोही पूर्ण अख्खा घेईल. तर चलो मॅम, थँक्यू. कारण की नेक्स्ट बॅच कडे जातोय आपण. आणि खरंच मी प्रत्येक व्यक्तीला